Hello students. Yesterday we have completed that heredity. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? हेरिडिटी अँड इव्होल्युशन. त्यातला आपण हेरिडिटी चॅप्टर काल संपवलेला आहे. त्यातला निम्मा पाठ संपवलेला आहे. आज आपण इव्होल्युशन मीन्स उत्क्रांती. इव्होल्युशनचा अर्थ काय आहे? उत्क्रांती. म्हणजे आज आपण जे काय मनुष्य प्राणी जो आहे त्या मनुष्य प्राणी निर्माण होण्यासाठी कोट्यावधी वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आणि ती जी काही क्रमाक्रमाने हळूहळू जी काही बदल होत गेले त्याला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. उत्क्रांती मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला? उत्क्रांती, इव्होल्युशन. आता त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं त्याचं डिस्क्रिप्शन देऊ शकतो इव्होल्युशनचं? तर ग्रॅज्युअल चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन. म्हणजे ग्रॅज्युअल चेंज म्हणजे हळूहळू असलेला बदल. हळूहळू, ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू, चेंज म्हणजे बदल. ग्रॅज्युअल चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन. लॉंग ड्युरेशन म्हणजे जास्त कालावधीपासून जो या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जो बदल घडत आला त्याला आपण काय म्हणतोय? तर त्याला आपण काय म्हणतोय आज? तर इव्होल्युशन असं म्हणतो आहे. इट इज अ स्लो प्रोसेस. आता ही आता 3.5 कोटी वर्षापूर्वी लक्षात घ्या पृथ्वीची निर्मिती झाली होती असं समजतात. मग ही जी पृथ्वी आहे त्याच्यावर काय तेव्हा अजिबात जीव नव्हते. 3.5 बिलियन इयर्स ॲगो देअर वॉज नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग त्याच्यानंतर ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम निर्माण झाली. म्हणजे ती प्रोसेस कशी आहे? ग्रॅज्युअल चेंजेस ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे हळूहळू निर्माण होणारी एक लांब ड्युरेशनची कालावधीची प्रोसेस आहे. इट इज स्लो प्रोसेस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. आता नवीन पेशी कशी निर्माण झाली? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस म्हणजे जात. नवीन जाती कशा निर्माण झाल्या? तर ते ड्यू टू द स्पेसिफिक कॅरेक्टर, ड्यू टू द चेंज इन द स्पेसिफिक कॅरेक्टर. त्याच्या स्पेसिफिक कॅरेक्टर्समध्ये काही चेंजेस घडून आले आणि म्हणून ते काय होत आलं? तर चेंजेस घडून आले त्यामुळं ते एक नवीन कॅरेक्टर्स निर्माण झाले आणि नवीन पेशीज तयार झाले. चेंजेस गेट अक्युम्युलेटेड ओव्हर द सेव्हरल जनरेशन इन द रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. आणि मग ह्या सगळ्या जे काही चेंजेस आहेत ते अक्युम्युलेटेड झाले, एकत्र झाले आणि मग सेव्हरल जनरेशन, वेगवेगळ्या पिढ्या, कित्येक पिढ्या या नॅचरल सिलेक्शनला, म्हणजे हे जे काही नैसर्गिक निवडीचा जो काही सिद्धांत आहे डार्विनचा, या रिस्पॉन्स टू द नॅचरल म्हणजे नवीन ज्या पिढ्या निर्माण झाल्या त्या सगळ्यात जगल्या का? तर नाही जगल्या. तर ज्या सर्वाईव्ह टू फिटेस्ट म्हणजे जो तिथं फिटेस्ट राहील, जो कोण त्या नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, जो पर्यावरणाच्या चेंजला तोंड देईल तोच पुढे टिकून राहील. अशा प्रकारचा चेंजेस गेट अक्युम्युलेटेड ओव्हर द सेव्हरल जनरेशन इन रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन. आणि नॅचरल सिलेक्शनला ज्या ज्यांनी रिस्पॉन्स दिला, ज्या ज्या ऑर्गॅनिझम्सनी रिस्पॉन्स दिला, ज्या ज्या स्पेसिसनी रिस्पॉन्स चांगला दिला त्याच टिकून राहिल्या. बाकीच्या सगळ्या डिव्हॅस्टेड झाल्या किंवा बाकीच्या सगळ्या फॅनिश झाल्या, बाकी सगळ्या डिग्रेड झाल्या, निघून गेल्या. ह्याला आपण इव्होल्युशन म्हणा. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर ग्रॅज्युअल चेंजेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर द लॉंग ड्युरेशन ही त्याची इव्होल्युशनची एवढी डेफिनेशन आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन. ओके. आता नॅचरल सिलेक्शन, आता मी म्हटलं नॅचरल सिलेक्शन. व्हॉट इज द नॅचरल सिलेक्शन? नैसर्गिक निवड म्हणजे काय? नॅचरल सिलेक्शन इज दॅट the species which makes the change as the change in the environment. The species which makes the change as the change in the environment. त्या नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? ज्या स्पेसीजनी काय केलं तर एन्व्हायरमेंटच्या चेंजप्रमाणे स्वतःला बदल घडवून आणला. स्वतःमध्ये चेंज घडवून आणला. द स्पेसीज विच मेक्स द चेंज ॲज द चेंज इन द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये ज्या पद्धतीनं काय करून दिला तर चेंज करून आणला. बट विच ऑर्गॅनिझम्स अनेबल टू मेक द चेंज दोज डिड नॉट सर्वाइव्ह इज कॉल्ड नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? तर जे प्राणी एन्व्हायरमेंटमध्ये जसा बदल होत गेला
तशा पद्धतीने स्वतःमध्ये बदल घडवून आणला. आणि जे प्राणी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यास अनेबल म्हणजे ते बदल घडवून शकले नाहीत, दोज डिड नॉट सर्वाइव्ह, ते टिकू शकले नाही, त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मॅन, ह्युमन बिईंग मेक द चेंजेस, सो ही सर्वाइव्ड. माणसाने आपल्यामध्ये स्वतः प्रत्येक कालावधीप्रमाणे म्हणजे जसजसे वेळ निघून गेला तसतसा त्याच्यामध्ये बदल होत गेला. तुम्हाला माहिती आहे की पहिला मनुष्य झाडावर राहायचा, त्याला शेपूट होतं, माकडाप्रमाणे असायचा, झाडावरची फळे कंदमुळे खाऊन किंवा पालापाचोळा खाऊन झाडांचा पालापाचोळा खाऊन जगायचा. त्याच्यात जसजसा चेंज होत गेला तसतसा त्याने आपल्या हाताचा उपयोग किंवा जो पायासाठी चालण्यासाठी जो करत होता तो हातासाठी काम करण्यासाठी किंवा त्याच्या पाठीच्या कानाचा विकास झाला. ही जी इव्होल्युशन आहे, ही इव्होल्युशन होण्यास जसजसे होत गेली तसतसं त्यानं स्वतःमधला चेंज घडवून आणला, म्हणून तो टिकून आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे बरेचसे डायनासोर सारखे मोठे मोठे प्राणी जे आहेत ते प्राणी आता अस्तित्वात नाही आहेत. का तर दे कांट दे कुड नॉट मेक चेंजेस इन देमसेल्स. ते त्यांच्या त्या पर्यावरणामधला पर्यावरणाला जो चेंज होता त्या चेंजप्रमाणे स्वतःला ते बदलू शकले नाही आहेत. सो दे फॅनिश्ड, म्हणून ते नष्ट झाले काळाच्या युगामध्ये. हे तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑफ द नॅचरल सिलेक्शन सांगता येईल. म्हणजे नॅचरल सिलेक्शन समजलं. नॅचरल सिलेक्शन याचा अर्थ निसर्गातील चेंज जो होतोय, स्पेसिस विच मेक्स द चेंजेस ॲज अ चेंज इन एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होईल तसं स्वतःला प्रत्येक स्पेशीजनं काय व्हायला पाहिजे, चेंज करून घ्यायला पाहिजे. बट विच ऑर्गॅनिझम अनेबल टू मेक द, पण जे ऑर्गॅनिझम एक आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणायला अशक्य, अनेबल, त्यांना शक्य नाही आहे, दोज डिड नॉट सर्वाइव्ह, ते सर्वाइव्ह होत नाही. इट इज कॉल्ड नॅचरल सिलेक्शन. सिलेक्शन म्हणजे निवड, निसर्गाची निवड. निसर्ग कुणाला निवडणार आहे? जो निसर्गाच्या बदलाला तोंड देतो त्यालाच निसर्ग निवडणार आहे, त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणायचं. समजलं का? बघा बरं, अगदी सोप्या भाषेमध्ये. दुसरा पुढचा क्वेश्चन आहे. आता बघा, आता आपण सांगितलं की 3.5 कोटी 3.5 बिलियन्स इयर्स अगो देर वॉज नो लाईव्स ऑर नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. अर्थवर त्याच्या वेळेला जेव्हा तुम्हाला माहितीच आहे की सूर्यापासून असं म्हटलं जातं, सूर्यापासून जो वायूचा गोळा जो आहे तो सूर्यापासून अलग झालेला, वेगळा झालेला जो वायूचा गोळा आहे तो पर्यावरणामध्ये फिरत फिरत आला आणि तो फिरत फिरत येऊन जो जसा थंड होईल तसं त्याची जी काय तो आकुंचन पाहू लागला आणि आकुंचन पाहून त्याची वरचा जो थर आहे तो थर निर्माण झाला, पृथ्वीचं कवच निर्माण झालं. आणि त्याच्यातून बाहेर जेव्हा ते आकुंचन पावत होती त्याचं व्हॉल्यूम कसं डिक्रीज होत होतं. म्हणजे आकुंचन पावत होतं तेव्हा त्याच्यातले जे काही गॅसेस होते, नायट्रोजन होते, कार्बन होता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गॅसेस होते ते गॅसेस काय झाले तर बाहेर पडले आणि ते गॅसेस बाहेर पडल्यामुळे ती वातावरण निर्माण झालं असं आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मग ही जीवसृष्टी निर्माण झाली. ती जीवसृष्टी निर्माण व्हायला 3.5 कोटी वर्षाचे वेळ निघून गेला, लक्षात घ्या. तर इथं म्हटलं डिस्क्राईब द ओरिजिन. मग ओरिजिन ऑफ लाईफ याचा अर्थ आपल्या पृथ्वीवर जीव कसा निर्माण झाला त्याला मी काय म्हणणार आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिस असं म्हणणार आहे. ओरिजिन ऑफ स्पेसिस म्हणजे जीव कसा निर्माण झाला आपल्या पृथ्वी तलावर. माणसा तशी आपण जसं आपण जे आहे जीव, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, मनुष्य प्राणी आहे, तर ही कशी निर्माण झाली. तर त्याची स्टोरी अशी आहे. ओरिजिन ऑफ लाईफ अबाउट 3.5 बिलियन इयर्स आहे. या लाईफचा जी सुरुवात होती ती 3.5 कोटी वर्षापूर्वीची आहे. हे पहिलं. ती कुठे निर्माण झाली तर ओशियन हॅड अ सिम्पल एलिमेंट इन द बिगिनिंग. सुरुवातीला समुद्राच्या तळाशी साधा घटक, साधा एलिमेंट तयार झाला, साधे जीव निर्माण झाले, साधे पदार्थ निर्माण झाले. ओशियन हॅड सिम्पल एलिमेंट्स इन द बिगिनिंग. सुरुवातीला समुद्राच्या तळाशी अतिशय साधे एलिमेंट्स तयार झाले. त्या एलिमेंट्स पासून सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स निर्माण झाले. सुरुवातीला कंपाऊंड्स नव्हते, सिंपल एलिमेंट्स होते, लक्षात घ्या. आणि नंतर मग सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक, सेंद्रिय आणि असेंद्रिय, सेंद्रिय आणि असेंद्रिय असे घटक निर्माण झाले. दॅट इज द सिंपल ऑर्गॅनिक अँड द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्मड. मग समुद्राच्या तळाशी
त्याच्यानंतर म्हणजे कालावधी त्याला लोटला बरासा. त्याच्यानंतर काय झालं तर सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. नंतर त्याच्या त्या सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक द प्रोटीन्स अँड द न्यूक्लिक ॲसिड तयार झाले. लक्षात घ्या, तर ओशियनच्या तळाशी पहिल्यांदा सिंपल एलिमेंट्स निर्माण झाले. त्याच्यानंतर सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. त्या ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे जे कंपाऊंड्स आहेत यांच्यात रिॲक्शन होत गेल्या, सातत्याने रिॲक्शन होत गेल्या आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक द प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड तयार झालं. त्याच्यापासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक द प्रोटीन्स अँड द न्यूक्लिक ॲसिड तयार झालं. लक्षात आलं का? ती स्टेप. आता मी त्याला नंबर्स दिलेले नाही आहेत तर नंबर्स देतो त्याला. तर ते नंबर्स असे आहेत पहा. तर इट इज द 2, 3, third number is the simple and organic compounds formed. Fourth is that the complex compound like the protein and nucleic acid formed. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड फॉर्म झाले आणि त्या मिक्सचरमधून त्यांच्या मिक्सचरमधून ते जे तयार झालेलं जे मिक्सचर होतं त्या मिक्सचरमधून प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. फार पूर्वीची जुनी प्राचीन अगदी सुरुवातीची सेल या सगळ्यांच्या मिक्सचरमधून तयार झाली आणि मग द ऑर्गॅनिझम्स विथ द बेटर कॅरेक्टर सर्वाइव्ड अँड ऑदर्स व्हॅनिश्ड. आणि त्याच्यामध्ये मग त्या ज्या सेल्स निर्माण झाल्या त्या प्रिमिटिव्ह सेल्स निर्माण झाल्या त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये बेटर क्वालिटी होती ती काय झाली तर सर्वाइव्ह झाली आणि बाकीच्या व्हॅनिश झाल्या. ह्याला म्हणायचं काय म्हणायचं ओरिजिन ऑफ द लाईफ. समजलं का हा पॉईंट? आता अजून एक पॉईंट तुम्हाला इथे डिस्कस करायचा आहे आज आपल्याला. तर तो पॉईंट असा आहे बघा. तर आता मी म्हटलं तर ओरिजिन ऑफ लाईफ, डिस्क्राईब द ओरिजिन ऑफ लाईफ. कसा जीव कसा निर्माण झाला सुरुवातीला आपल्या पृथ्वी या समुद्राच्या तळाशी जे निर्माण झाले जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्यापासून ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक तयार झाले. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स घटक तयार झाले. कॉम्प्लेक्स पासून पुन्हा रिॲक्शनमधून पुन्हा प्रिमिटिव्ह सेल तयार झाली, न्यूक्लिक ॲसिड झालं, प्रोटीन तयार झाले, मग प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. हे आपण आत्ता जस्टच पाहिलं. आता आपण हे पाहिल्यानंतर आता मग हे जे ओरिजिन ऑफ लाईफ आपण डिस्क्राईब केल्यानंतर मी म्हणतोय की आता इव्होल्युशनची थेरी काय आहे, इव्होल्युशन कसं निर्माण झालं, इव्होल्युशन कशी होत गेलं म्हणजे या सेलची निर्माण झाल्यानंतर त्याचं इव्होल्युशन कसं तयार झालं. तर क्वेश्चन असा मी टाकेल बघा. क्वेश्चन 12, डिस्क्राईब थिअरी ऑफ इव्होल्युशन. डिस्क्राईब थिअरी ऑफ इव्होल्युशन. लक्षात घ्या आता मी म्हटलं की प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स घटकातून काय झाली तर प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. त्याच्यामध्ये जे बेटर कॅरेक्टर होते ते टिकले बाकीचे व्हॅनिश झाले. आता जे टिकले त्यांची इव्होल्युशन कशी झाली हे पुढे आपण पाहणार ह्या क्वेश्चनमध्ये. जे टिकले जे सर्वाइव्ह झाले ते कसे त्याची इव्होल्युशन कशी झाली. तर पहिली गोष्ट आता मी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट लिव्हिंग मटेरियल फॉर्मड इन द ओशियन. हे आत्ताच मी सांगितलं. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल फॉर्मड इन ओशियन. हे आत्ताच मी जस्ट तुम्हाला सांगितलं. समजते का बघा. मग त्याच्यानंतर पहिल्यांदा आता लिव्हिंग मटेरियल तयार झाल्यानंतर त्याच्यात कोण तयार झालं तर त्यात पहिल्यांदा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. एक पेशीय जसं अमिबा, हायड्रा, पॅरामेशियम हे जे होते ना हे तयार झाले. म्हणजे युनिसेल्युलर एक पेशीय जीव तयार झाले थोडक्यात. त्याच्यानंतर काय झालं देन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्मड. देन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फॉर्मड. म्हणजे एक पेशीय. युनिसेल्युलर मीन्स एक पेशीय म्हणजे अमिबा, हायड्रा, पॅरामेशियम सारखे जे एक पेशीय आहेत म्हणजे थोडक्यात त्यांना एकच पेशी असते. त्याचे सगळेच फंक्शन्स असतात ते एकाच पेशीत होतात. आपण कसे आहोत तर बहुपेशीय आहोत. लक्षात आहे. मल्टीसेल्युलर आहोत लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर काय झालं तर एक पेशीय ऑर्गॅनिझम तयार झाल्यानंतर देन लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम
organism by slow gradual changes formed, that is the then larger means multicellular, larger means multicellular and more complex organisms formed by slow and gradual म्हणजे क्रमाने, लक्षात घ्या, क्रमाने ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे क्रमाने चेंज होत नवीन कॉम्प्लेक्स अशा प्रकारचे मोठे म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. आता हे जेव्हा ऑर्गॅनिझम्स तयार झाले, मोठे ऑर्गॅनिझम्स तयार झाले, तेव्हा काय झालं तर त्यात मल्टी डायमेन्शनल चेंजेस झाले. त्याच्यात चेंज वेगवेगळे मल्टी डायमेन्शनल म्हणजे आकार, त्यांच्या बॉडीचे आकार, त्यांच्या बॉडीचे दिसणे किंवा त्यांच्यातला जे काय वेगवेगळा प्रकार जो आहे तो प्रकारला मल्टी डायमेन्शनल, मल्टी म्हणजे वेगवेगळे, डायमेन्शनल म्हणजे आकार, वेगवेगळ्या आकारात त्यांचा चेंज झाला. आणि मग डिफरंट टाइप्स इव्हॉल्व, त्याच्यामुळे काय झालं, डिफरंट टाइप्स इव्हॉल्वड ड्यू टू multidimensional चेंजेस. मल्टीडायमेन्शनल जो चेंजेस झाला, वेगवेगळ्या प्रकारचा चेंज झाला आणि त्यामुळे काय झालं तर डिफरंट टाइप्स वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. आणि मग त्याच्यापासून काय झालं, त्या पुढची स्टेप म्हणजे थ्रू द प्रोसेस चेंजेस प्लांट्स ॲनिमल्स डेव्हलप्ड हॅव्हन डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गॅनिझम. आणि त्यामुळे या प्रोग्रेसिव्ह चेंजेस म्हणजे जो बदल होणारा जो प्रोग्रेसिव्ह चेंज आहे, थ्रू प्रोग्रेसिव्ह चेंज plants and animals developed different structural and functional organism, different functional and structural ऑर्गॅनिझम. समजलं का? बघा, हा झाला तुमचा इव्होल्युशनची थिअरी. इव्होल्युशन कसं निर्माण झालं हे तुम्हाला मी पहिल्यांदा काय झालं बघा, तर लिव्हिंग मटेरियल फॉर्म ओशियन, त्यांनी युनिसेल्युलर निर्माण झाले, त्यानंतर लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम मीन्स मल्टीसेल्युलर निर्माण झाले. आणि मग डिफरंट टाइप्स ऑफ द इव्हॉल्व ड्यू टू मल्टी डायमेन्शनल चेंजेस, त्याच्यात वेगवेगळे चेंजेस निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांच्यात वेगवेगळ्या टाइप्स निर्माण झाले. आणि या प्रोसेसमध्ये प्लांट्स अँड ॲनिमल्सनी आपल्या फंक्शनल स्ट्रक्चरल ऑर्गॅनिझम निर्माण केले. इथंपर्यंत आज आपण पाहूया. आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर त्याला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहत चला.